नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पाठ क्रमांक 3 आणि त्यामधला आजचा जो घटक आहे तो आहे जुळे. इंग्लिशमध्ये त्याला ट्विन्स असं म्हटलं जातं. आता इथं तुम्हाला कर्सरच्या साहाय्याने मी दाखवतोय पहा. या जुळ्या मुली आहेत की ज्यांचं वय 18 महिने आहे. अगदी एकसारखे आहेत. या जुळ्या मुली आहेत. हे जुळं कसं तयार होतं, त्या पाठीमागची काय कारणं आहेत, हे आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर जुळं कसं निर्माण होतं पहा. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्य जन्मास येतात. तर काय होतं, तर गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्य जन्माला येतात आणि अशा अपत्यांना जुळी अपत्य असं म्हटलं जातं. तर ही जुळी अपत्य कशी जन्माला येतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. त्याची व्याख्याही आता आपण पाहिलेली आहे. जुळी अपत्य कशाला म्हणायचं. अनेक दाम्पत्यांना जुळे अपत्य होतात. जुळ्या अपत्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक युग्मजी जुळे आणि दुसरं आहे द्वियुग्मजी जुळे. तर एक युग्मजी जुळे याच्यामध्ये काय होतं, तर एकाच युग्मनजापासून हे तयार होतात. जी एक युग्मनजी जुळी आहेत ती कशापासून तयार होतात, तर एकाच युग्मनजापासून तयार होतात. एक युग्मजी जुळी ही एकाच युग्मनजापासून तयार होतात. आता ही कशी होतात, तर भ्रूणाच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं, तर भ्रूण ज्यावेळेस वाढत असतो गर्भधारण झाल्यानंतर, तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी ज्या आहेत त्या पेशी अचानक 2 गटामध्ये विभागल्या जातात. तर काय होतं, तर युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटामध्ये काय होतात, विभागल्या जातात. आणि हे जे भ्रूणपेशींचे 2 गट आहेत मी अगोदर सांगितलं, म्हणजे भ्रूण तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्या भ्रूणपेशी काय होतात, अचानक विभागल्या जातात. आणि अचानक विभागल्यानंतर हे भ्रूणपेशीचे 2 गट तयार होतात पहा. आणि हे 2 गट वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात. तर काय होतं, भ्रूणपेशीचे 2 गट तयार होतात वेगवेगळे आणि ते वेगवेगळे गट भ्रूण म्हणून वाढू लागतात. काय म्हणून वाढू लागतात, भ्रूण म्हणून वाढू लागतात. आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मजी जुळे जन्माला येतात. आणि त्यानंतर त्या 2 गटांची जे 2 गट तयार झालेले आहेत
आणि ते दोन गट आता वेगवेगळा भ्रूण म्हणून वाढतोय आणि भ्रूणाची वाढ झाल्यानंतर त्यापासून एक युग्मजी जुळे जन्माला येतात. आता अशी जी जुळी अपत्य असतात, अशी जुळी अपत्य जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जे असलेले काही जनुकीय गुणधर्म आहे किंवा त्यांच्या ज्या जनुकांची संरचना आहे ती तंतोतंत सारखीच असते आणि त्यामुळे ही अपत्य दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात. म्हणजे जी एकयुग्मजी जुळी आहेत, ही एकयुग्मजी जुळी त्यांची जनुकीय रचना सारखी असल्यामुळे ती दिसण्यास सारखीच असतात. त्यांचे लिंग समानच असते, म्हणजे पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. एकतर त्या दोन्ही मुलीच असतील किंवा दोन्ही मुले असतील. असं होणार नाही की ती जुळी आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. एक युग्मजी जे काही जुळं असतं ते एक युग्मजी जुळं त्यांचं लिंग समान असतं, जनुकीयदृष्ट्या ती तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे अशी जी जुळी असतात ती दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात. आता एकयुग्मजी जुळ्यांबाबत मी दाखवते बा. एकयुग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशीची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर जर झाली तर सायामीज जुळे जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. पहा, आता एक युग्मजी जुळं जे युग्मज तयार झाल्यानंतर किंवा झाल्यापासून जर 8 दिवसानंतर त्याची विभागणी झाली भ्रूणपेशींची, तर काय होतं, सायामीज जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. आणि 8 दिवसाच्या आत जर त्या भ्रूणपेशींची विभागणी झाली तर एक युग्मजी जुळं जन्माला येतं. पण 8 दिवसानंतर भ्रूणपेशींची जर विभागणी झाली तर सायामीज जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. आता सायामीज जुळे म्हणजे काय तुम्ही पाहिले असेल बघा. तर शरीर एकच आहे पण डोकी दोन आहेत. शरीर एकच आहे पण त्यांचे हातपाय वेगळे आहेत. म्हणजे यांच्या शरीरांचे जे काही अवयव असतात ते सामायिक असतात. बा, काही अवयव काय असतात, सामायिक असतात. त्याच्यामुळे याला सायामीज जुळं असं म्हटलं जातं. बा, काय सायामीज जुळं का, तर त्यांच्यामध्ये हे जे काय अवयव असतात हे काही अवयव काय असतात, सामायिक असतात, जे कॉमन असतात दोघांमध्ये. पण तेच म्हणजे शरीर एकच म्हणजे शरीर सामायिक झालं पण डोकी दोन. आणि हे कशामुळे असं झालं तर भ्रूणपेशींची काय झाली, विभागणी झाली. पण केव्हा झाली, युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली. 8 दिवसांच्या आत जर त्यांची विभागणी झाली असती तर एक युग्मजी जुळं जन्माला आलं असतं. म्हणजे टोटली ते पूर्ण वेगळे जन्माला आले असते. पण विभाजन व्हायला काय झाला, उशीर झाला. आणि विभाजन व्हायला उशीर झाल्यामुळं काही भाग विभागले गेले शरीराचे पण काही भाग तेच राहिले. जसं की डोकं विभागलं गेलं पण शरीर विभागलं नाही, कारण विभागणी होण्यास काय झाला, उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळं ते अवयव तसेच राहिले, दोघांमध्ये सामायिक राहिले. म्हणजे असं जे जुळं असतं अशा जुळ्यांना सायामीज जुळे म्हणतात. आता कधी कधी काय होतं पहा, तर याचे 2 प्रकार आहेत मी सांगितले. पहा, तर एक युग्मजी जुळं आणि द्वियुग्मजी जुळे असे जुळ्यांचे 2 प्रकार आहेत. आता
आता एक युग्मजी जी जुळ आहे त्याच्यामध्ये पहा ते दिसायला तंतोतंत सारखे असतात किंवा जुळी जन्माला येतात, परंतु ते सेपरेट जन्माला येत नाही. त्यांच्यामध्ये काही जे अवयव असतात ते सामायिक असतात. म्हणजे अशी जी अपत्ये असतात शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. मी सांगितलं शरीर एकच, डोकी दोन. आता दुसरा जो प्रकार आहे द्वियुग्मजी जुळे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, तर अपवादात्मकरित्या काय होतं, स्त्रीच्या अंडाशयामधून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात. अपवादात्मकरित्या काय होतं, स्त्रीच्या अंडाशयामधून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. म्हणजे काही अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयामधून एकाच वेळी काय होतात, 2 अंडपेशी बाहेर पडतात. इथं दाखवलेलं आहे, स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी काय होतात, बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात आणि या दोन्ही युग्मनजांपासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयामध्ये रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळी अपत्ये जन्माला येतात. तर काय होतं, 2 अंडपेशी बाहेर आल्या की त्या 2 अंडपेशी फलित होतात, त्यापासून 2 युग्मनज तयार होतात. युग्मनज म्हणजे अगदी सुरुवातीचा जीव आणि त्यापासून 2 भ्रूण तयार होतात. त्या भ्रूणांचं गर्भाशयात रोपण होतं आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळी अपत्य जन्माला येतात. अशी जुळी अपत्य जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात. म्हणजे जनुकीयदृष्ट्या ती वेगळी असतात, म्हणजे एक दुसऱ्यापेक्षा वेगळा. इथं एक युग्मजी जुळे याच्यामध्ये काय दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात, कारण ती एकाच पासून तयार झालेली असतात, पण इथं ही दिसायला सारखी नसतात. का नसतात? कारण हे 2 अंडपेशीपासून तयार झालेली असतात. त्याच्यामुळे अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगळे असू शकतात. पहा, म्हणजे एकतर तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते किंवा दोन्ही मुलंच असू शकतात किंवा दोन्ही पण मुलीच असू शकतात. आता त्याच्या पुढचा जो आजार आहे किंवा घटक आहे म्हणजे लैंगिक आरोग्य, तर हे देखील महत्त्वाचं आहे. आता लैंगिक आरोग्य जर नसेल तर त्यामुळं काय होतं पहा, तर काही लैंगिक आजार निर्माण होतात. पहा, तर याच्यामध्ये सायफिलिस, इथं मी दाखवते पहा, सायफिलिस आणि गनोरिया किंवा गोनोरिया हे 2 आजार मोठ्या प्रमाणावरती आढळतात. हे आजार जीवाणूंमुळे होतात. पहा, म्हणजे बॅक्टेरियामुळे होतात आणि याची जी लक्षणं आहेत ती काय आहेत, तर शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणं, पुरळ येणं, ताप येणं, त्यानंतर सांधे सुजणं, केस गळणं, ही जी काही
सगळी लक्षणं आहेत ही सायफिलिस किंवा गोनोरिया या 2 आजारांची असू शकतात. इत्यादी लक्षणं सायफिलिस या आजारात आढळून येतात. तर गोनोरिया या आजारामध्ये काय होतं पहा, इथं दाखवलेलं आहे. तर लघवी करताना आग व वेदना होणं, शिश्न व योनिमार्गातून पू स्रवणं, हे मूत्रमार्ग असेल, उदाशय असेल, घसा असेल, डोळे असतील तर इत्यादी अवयवांना सूज येणे. तर लैंगिक आजारामध्ये पहा 2 आजार महत्त्वाचे आहेत. एक आहे सायफिलिस आणि दुसरं आहे गोनोरिया. परीक्षेमध्ये तुम्हाला सायफिलिस किंवा गोनोरिया या आजारांची लक्षणं लिहा असा प्रश्न विचारला जाईल. तर सायफिलिस या रोगाची जी काही लक्षणं आहेत ती सर्वसाधारणपणे बाणाच्या सहाय्याने मी दाखवतोय पहा. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे येणं, पुरळ येणं, ताप येणं, सांधे सुजणं, केस गळणं ही सर्व लक्षणं सायफिलिस या रोगाची आहे. तर गोनोरिया या रोगाची लक्षणं काय आहेत इथं दाखवलेली आहेत पहा. तर लघवी करताना आग होणं, शिश्न व योनिमार्गातून पू स्रवणं, मूत्रमार्ग असेल, गुदाशय असेल, घसा असेल, डोळे असतील या अवयवांना सूज येणं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण जुळी, त्याच्यामध्ये एकयुग्मजी जुळं, द्वियुग्मनजी जुळी, सायामी जुळी ही कशी तयार होतात, त्या पाठीमागं काय कारण आहेत, त्यानंतर लैंगिक आरोग्य, त्याच्यामध्ये लैंगिक आजार अभ्यासले आपण, सायफिलिस आणि गोनोरिया याची काय लक्षणं आहेत हे सर्व आपण अभ्यासलेलं आहे. तर तुम्ही या आजारांची लक्षणं नीट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारली जातात. जुळ्यांचे प्रकार लक्षात ठेवा. सायामी जुळं म्हणजे काय, एक युग्मजी जुळं म्हणजे काय, द्वियुग्मजी जुळी म्हणजे काय, हे सर्व आपण आजच्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर याचा तुम्ही सविस्तर